जय महाराष्ट्र मित्रांनो, एक जबरदस्त योजना आली आहे जिचा GR पण आलाय। उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे हे अपडेट आलाय, ज्याद्वारे घरेलू कामगारांना डायरेक्ट बँकेमध्ये 10,000 रुपयांचा निधी मिळणार आहे। मग कोण कोण अप्लाय करू शकतंय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, डायरेक्ट GR द्वारे सगळी माहिती तुम्हाला सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग महाराष्ट्र शासन यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण आलो आहोत। इथे तुम्हाला GR मिळून जाईल आणि त्याचीच माहिती तुम्हाला देतोय। इथे वाचू शकतात महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे आणि खाली सगळी माहिती दिली आहे। या योजनेअंतर्गत कुठली योजना आहे तर तुम्ही ते वाचू शकतात। सन्मान धन योजनेअंतर्गत 10,000 एवढी रक्कम डायरेक्ट आपल्या बँकेमध्ये जमा होणार आहे। पण आता या योजनेचा कोण कोण फायदा घेऊ शकताय तर इथे बघा दिलंय, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील जे नोंदणीकृत घरेलू कामगार आहे त्यांना या मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाणार आहे। किती सहाय्य केले जाणार आहे तर 10,000 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे। कधी आलेला आहे हा GR तर 6 मार्च 2024 ला आलेला आहे। लेटेस्ट अपडेट आहे, त्यामुळे नक्की तुम्ही या योजनेचा फायदा घेतला पाहिजे। आता नेमका कोण कोण या योजनेचा फायदा घेऊ शकताय त्याच्याबद्दल पण इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। 31 डिसेंबर रोजी तुमचं जर वय 55 पूर्ण झालेलं असेल तर या योजनेअंतर्गत 10,000 एवढी रक्कम डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये TBT द्वारे पाठवण्यात येणार आहे। आता कोण कोण याचा फायदा घेऊ शकताय तर बघा, याआधी जर तुम्ही अशा प्रकारे योजनेचा लाभ घेतलेला आहे तर तुम्ही यासाठी पात्र नाही आहे। पहिल्यांदा जर तुम्हाला हे 10,000 रुपये मिळणार असाल तर नक्की अप्लाय करा। त्यानंतर जे पण लाभार्थी आहे त्यांनी त्यांची जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त कार्यालयाकडून खात्री करून घेण्यात यावी। ओके, त्याच्यानंतर अर्थसहाय्य तातडीने तुम्हाला मिळालं पाहिजे, यासाठी पण GR मध्ये सगळी माहिती दिली आहे। GR ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। अगदी छोटा GR आहे, त्यामुळे जे नोंदणीकृत घरेलू कामगार आहे तुम्ही नक्की याचा फायदा घ्या। जर तुम्ही नोंदणीकृत केलं नसेल तर नोंदणीकृत करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या 10,000 रुपयाचा फायदा घेता येईल। डिटेलमध्ये माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे, नेमका योजना काय, कशा प्रकारे फायदा घेऊ शकतोय, त्यामुळे पूर्ण माहिती वाचून घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।